अमेरिकेनं 250 वर्षांसाठी जमिनीत पुरली टाइम कॅप्सूल. टाइम कॅप्सूलमध्ये व्हेलचं हाड आणि ऐतिहासिक वस्तू. अडीचशे वर्षांनंतर उलगडणार 2026चा इतिहास. 4 जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्ष पूर्ण झाली आणि या 250 वर्षांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. 250 वर्षांच्या प्रगतीचा इतिहास भविष्यातल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी फिलाडेल्फियातल्या इंडिपेंडन्स नॅशनल हिस्टॉरिकल पार्कमध्ये एक टाइम कॅप्सूल पुरवण्यात आली. आता 250 वर्षांनंतर म्हणजेच 2276 साली ही टाइम कॅप्सूल उघडली जाईल. या कॅप्सूलमध्ये 50 राज्य आणि सामान्य लोकांनी निवडलेल्या अविस्मरणीय वस्तू ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये व्हेल माशाचं हाड, जगातील सर्वात मोठ्या जिप्सम वाळवंटातील वाळू, राईट बंधूंच्या विमानाचं कापड, एआयचं भाकीत आणि अनेक ऐतिहासिक दस्तऐवज या कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आले आहेत. सिलेंडरच्या आकाराची ही कॅप्सूल 10 फूट खोल जमिनीत पुरवण्यात आली आहे. 250 वर्ष ही कॅप्सूल सुरक्षित राहावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. गंजरोधक स्टेनलेस स्टीलचं सिलेंडर, हवाबंद सीलिंग, नियंत्रित 35% आर्द्रता आणि पाण्यापासून संरक्षण करणारी दुहेरी सुरक्षा व्यवस्था अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. टाइम कॅप्सूल म्हणजे काळाचा जिवंत दस्तऐवज असतो. यात फक्त वस्तू नसतात, तर त्या काळातील समाज, तंत्रज्ञान, संस्कृती आणि विचार पुढील पिढ्यांसाठी जतन केले जातात. त्यामुळे भविष्यातील लोकांना इतिहास प्रत्यक्ष वस्तूंमधून समजून घेण्याची संधी मिळते. जगात याआधीही अनेक प्रसिद्ध टाइम कॅप्सूल तयार करण्यात आले आहेत. क्रिप्ट ऑफ सिव्हिलायझेशन ही कॅप्सूल 8113 साली उघडली जाणार आहे. तर 1939 मध्ये न्यूयॉर्कमध्ये दफन करण्यात आलेली वेस्टिंग हाऊस टाइम कॅप्सूल 6939 साली उघडण्याची योजना आहे. भारतातही 1973 मध्ये दिल्लीत कलपात्र नावाची टाइम कॅप्सूल पुरवण्यात आली होती. आता 250 वर्षांनंतर जग किती बदललेलं असेल याचा अंदाज बांधणंही कठीण आहे. मात्र या टाइम कॅप्सूलच्या माध्यमातून 2026 मधील अमेरिकेचं सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक चित्र जसंच्या तसं भविष्यातल्या पिढ्यांसमोर उलगडणार एवढं मात्र नक्की. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.